जनतेच्या मतानं नाही बैमानी निवडून आलेलं सरकार आहे आणि या सरकारला लोकशाही पूर्ण पायदळी तुडवायची आहे ही मानसिकता या सरकारची आहे, यांच्या केंद्रीय सरकारची तीच मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जी विधिमंडळाची जी परंपरा होती त्या परंपरेलाच काळीमा फासण्याचं काम राज्याचं महायुतीचं फडणवीसाचं सरकार करते आहे असं चित्र आपण पाहतो आहे। हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल तर लोकशाहीची जी दोन चाकं आहेत ती एक चाक यांनी काढूनच टाकलेलं आहे। त्यामुळे या सरकारला नाही जनाची तर मनाची लाज असली पाहिजे आणि त्यामुळे या सरकारने तातडीनं आजच निर्णय करून दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेत्यांची स्पष्टता व्यक्त करावी। ते विधानसभेच्या अध्यक्षाकडे आपली भूमिका मांडतात आहेत। मला सगळं अध्यक्ष प्रणाली आम्हाला सगळी माहिती आहे, त्यामुळे अध्यक्षावर ढकलून नाही चालणार, सरकारने निर्णय घ्यावा ही भूमिका आमची आहे। काल भास्कर जाधव यांची विधानसभेसाठी नाव पुढे होतं की विरोधी पक्षनेते पदाबाबत ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या आता चालाव्यात, काही अभिप्रेत नाही। एक प्रकारे विरोधी पक्षनेता निवड या सरकारची मानसिकता आहे, ते मानसिकता भास्कर जाधवनी सांगितलेली आहे। त्याच्यामुळे काय की आता विरोधी पक्षनेते पदाबाबत ज्या परंपरा सुरू आहे त्या आता सुरू असाव्यात असं अभिप्रेत नाही। आता बरोबर आहे ना, सभापतींनी सरकारची भूमिका व्यक्त केलेली आहे, राम शिंदेनी या सरकारला अभिप्रेत नाही आहे, तेच त्यांनी भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे एकदम स्पष्टता त्याच्यातलीच आपल्याला पाहायला मिळत आहे की आखरी सभापती जे बोलले ते सरकारची भाषा बोलले, त्याच्यातून स्पष्टता झाली की या सरकारला विरोधी पक्षाची भूमिका सभागृहात मांडता यावी नाही, सरकारला मोकळं राहावं अशा पद्धतीची भूमिका या सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे। विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव पुढे होतं। होय, संख्याबळाचं कुठले नियम नाही। मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा, मी देशातल्या नाही, जिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेतापद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे। याचा रेकॉर्ड तपासा, यांना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही। त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं, 2ला आम्ही देऊ शकलो, आता एवढी मोठी संख्या आमची तर त्याला काय नाही द्यायचं। पण मी सुरुवातीला सांगितलं की हे बैमाने निवडून आलेले आहेत, हे मॅनिक्युलेशननं निवडून आले आहेत, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत, जनतेच्या कृपेने नाही। आणि हे माझ्यावर जेव्हा वारंवार सांगतात की 200 मतांनी निवडून आला, अरे दम असेल ना, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून दाखवतो, पण बायलेटवर निवडणुका घ्या, नसेल ज्या दिवशी नाही मिळालं महाराष्ट्र सगळ्यात जास्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।